तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. तर आत्ता आलो तुम्ही थोडं पाणी द्यायला मागं वांगी आणि मिरचीला. सकाळ सकाळ पाणी दिलंय, पाणी देऊन झालंय, पण आता थोडंसं एक दोन वाफे इकडे राहिले होते, पण गेली लाईट. तर आता चाललोय घरी. तर बघा तिकून पाणी दिलंय वांग्याला मिरचीला वगैरे. इथं पण वांगी येतं आणि इथं मस्तपैकी आता इथं पाणी दिलं तर इथं द्यायचं हिरवं की इथं काय लाईट गेली आत्ता. आता चाललोय मी घरी बरं का, आपल्या घराकडं. आणि इथं मस्त असं सगळ्यांना पाणी देऊन घेतलं सकाळ सकाळ फ्रेश वातावरणात. म्हणजे थोडी सुकायला लागली होती झाडं. आणि इकून बघा कसा सूर्य एकदम उगलाय आणि कसं हिरवळ वाटते बघा. मस्तपैकी आपले झाडं, लिंबूचे झाडं सगळे हिरवे गार दिसतात असे मस्तपैकी. आणि तिकडं आहे जांभळ. चला आता मी चाललोय घरी. चला आता भरपूर वेळ झालं, लाईट पण गेली. आता जायचं उरकायचं आंघोळ करून पुन्हा ड्युटीला जायचंय. तर ही लिंबूने आपल्या बघा कशा हिरव्या गार दिसतात. चला मोटर बंद झालीच. चला आता चाललोय घरी, कारण कसं लाईट बी गेली, पाणी वगैरे इकडे दिलंय सर्व. एवढं हिरवं होतं एवढं हिरव्याला पाणी दिलंय. आता चाललोय घरी, कारण दूध वगैरे आणायची, आंघोळ करायची, पण आवरून ड्युटीला पण जायचंय. तर पाठीमागे लिंबूने आणि हिथं आपण सकाळ सकाळ रोजचं थोडं थोडं करून पाणी देतो. त्याच्यात काय झालंय, पाणी बी कमी आहे, रोजचं एक 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 उरकतं म्हणजे थोडं थोडं वरनं. आणि बरं आहे सध्याला. आता कडक उन्हाळा चालू आहे, एकतर इकडं काही म्हणजे पाणी सुद्धा, पाण्याचे भरपूर वांदे व्हायला लागलेत आता. पण बरं आहे तरी परिस्थिती. आता आलोय मी दुकानात. म्हणजेच काय झालं, रानातून जसं आलो तसं आलो, आंघोळ वगैरे केली, आता आहे दुकानात. म्हणजे काय आहे, काल आमची एक म्हणजे जयंतीची ही होती, रॅली होती. तर आत्ताचं वातावरण कसं आहे, सकाळी नाही का दुकानाच्या समोर, आणि रात्रीचं कसं होतं बघा. तर रात्रीचं एकदम इतकं म्हणजे सगळं एकदम पब्लिक, जिकडे तिकडे बघा तिकडे पब्लिक एकदम. संध्याकाळी आमच्या दुकानात म्हणजे अख्ख्या जवळपास तीन चार बॉक्स पाण्याचे गेले असतील, एवढे लोक आलते. आणि एवढं पाणी इकलं की 4-5 बॉक्स तर गेलेच असतील. कोल्ड्रिंक्स बाकी वगैरे सगळं, कोल्ड्रिंक्स वगैरे तर इकलं. पण असं भरपूर काही ही झालं. तर दुकानाच्या पुढे एवढी गर्दी, इतका मोठं मॉल, म्हणजे मस्त वाटत होतं. आणि दुपारी आत्ता सध्याला बघा कसं वाटतंय, की सकाळ सकाळ कसं एकदम शांत शांत. तर असं झालं संध्याकाळची रॅली. दीपालीला म्हणत होतो मी की इकडं बघ, ती काय तिच्या गिऱ्हाईक देण्याच्या नादातच होती. आणि डीजेचा आवाज होता म्हणून आवाज पण येत नव्हता. दीपालीची शूटिंग काही निघली नाही त्या गडबडीत. पण चला, समोर दुकानाच्या समोरचं वातावरण असं झालं. तर चला आत्ता काय करू, आपण दीपालीचं काय चाललंय दाखवतो. मला जायचं आता आष्टीला, बराच टाइम झालाय. काय नाही हो, काय चाललंय निवेदन? निवेदन काय चाललंय तुझं? वेपर्स करून ठेवते. मस्त आहे ना, एकच नंबर दिसायला लागले. म्हणजे पांढरे शुभ्र शुभ्र शुभ्र. किती बटाटे बघू. हो डिझाईनचे एकच नंबर. थोडेच बटाटे आणले. थोडे चालले तू? किती किलो आणले? 2 किलोचे करायचे? नाही करायचे तर रविवारी अजून आणायचे. आडवारी महाग असतात ना, काल आणले तर रविवारी आपला बाजार असतो. बाजारात स्वस्त असतो. स्वस्त असतो. हा. तर अजून ही करायचं असेल, पापड पण करायचे वाटतं. आज डाळ आणू का? पापड पण करता का बसल्या बसल्या? चला उन्हाळ्याचं काय काम आपली मिल वरून किती डाळ आली असती. हा आली असती, पण काय ती डाळच नव्हती चांगली मिल वरची. हा चाललंय सगळं. चिप्स बनायचं काम मस्त बनवलंय दीपानी. आणि मस्त इकून कूलरची हवा खातीत गार. आणि अजून पापड पण लाटायचे. गिरायक आले, गिरायक तुम्ही देतो. फोन येतोय का काय रे, वाचतोय का रे बाळा? हा 2 रुपयाचे चिप्स, 2 रुपयाच्या पिप्स्या. वय मला चिप्स पेप्स्या म्हणतो. 2 रुपयाचे 2. कडक नाहीत पण आहेत, गार आहेत. हा तर आत्ता काय दुकानात आहे तुम्हाला सांगतो, एवढं गिरायक येतंय. आईला गिरायक म्हणजे दीपालाच अवघड आहे बा तुझं. गिरायक लयच मोठाले असते गिरायक. हा हा आईला म्हणजे कुणी येतंय बरं का. तुझ्या दुकानाचं गिरायक आहे ना, बरं का. तुझ्या दुकानाचं गिरायक कसं आहे माहिती का, रुपये 2 रुपयाला येतंय, पळू बेजार होतोय, पाय दुखायचे काम. पुढे 10 रुपयाची साखर गडीत, कोणी म्हणतंय महावा घ्यायचा 10 रुपयाचा, कोणी येतंय शॅम्पू न्या पुरतच फक्त एक शॅम्पूला. अरे काय गिरायक आहे का काय? दिवसभर
अरे गिरायक त्याच्यामुळे उशिरा उठले. एक गिरायक येतं बरं का, तुझं गिरायक कसं माहिती का, उठतं बरं का, आंघोळीला जातं आणि आंघोळीला शॅम्पू आणला का ₹2 शॅम्पू नाही आले तर डव शॅम्पू द्या म्हणतं बारी, ₹2 घेऊन जातं एकच शॅम्पू. आणि त्याच्यासाठी पार दिबी येत चांगलं फिरत फिरत दात घाशीत घाशीत. आणि मग इकडे बेजारी होती ना का. मग आमचं नाही, मी असले कामं नाही करी, ₹10 ₹20 चांगलं जर काम असेल तर करायची, मोकारच झटायचं नाही. आता आला काय गेला काय तसलं कामाला टाइम द्यायचं नाही. आणि दोन रुपयाला उठ, बरं ₹2 त्याने आणा 100ची नोट, काय लागा मग ती सुट्टी द्यायची, ती परवडत आहे का?